मित्रांनो, समोरच बघता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माली मुंबई बिनजोडमध्ये जो काही आपल्याला या बैलगाडा क्षेत्रामध्ये वळण बघतोय आपण किंवा जे गाडा मालक एकत्र बघतोय, कुठे ना कुठेतरी सर्वात मोठा हात त्यांचाच आहे. आणि आज त्यांच्या या चांगल्या स्वभावामुळे किंवा त्यांच्या या चांगल्या कामामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आपला हा मुंबई बिनजोडचा क्षेत्र साता समुद्रापलीकडे झाले. मामा नमस्कार. नमस्कार. मामा, आज बघतोय आपण हा आपला बिनजोडचा क्षेत्र आहे तो कुठेतरी साता समुद्रापलीकडे चाललोय. घाटावरची पण बरीचशी अशी आपली मित्रमंडळी आहेत. अगोदर कुठेतरी या मुंबई बिनजोडमध्ये यायला एक मनामध्ये भीती असायची की भांडणं होतात, हे करतात. पण आता तीच लोक बोलतायत की तुमचं काम एक नंबर आहे आणि कुठेतरी तुम्ही एकदम ज्या लढती करताय भावाभावामध्ये आणि चांगल्या मैत्रीपूर्ण लढती, त्यांना पण बघायला आनंद होतो. काय सांगाल? आज बघा, ऊन पडतं, 42-43 अंश तापमान आहे. जेवढे छोटे मोठे बैलगाडा मालक आहेत, धरणारे सोडणारे धंदेवाले आहेत, सोडणारे पंच असतील, सुट्टी मेकर असतील आणि प्रेक्षक पण, सर्वांना खूप उन्हाचा त्रास होतो. मानवाला जर एवढा त्रास होतो, बैलांना त्रास किती होत असेल. म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं का आपण शर्ती सकाळी 7 ते 12:30 पर्यंत नावनोंदणी बंद करू. त्याप्रमाणे खिडकालीवाल्यांचे खूप खूप आभार. आज त्यांनी पहिला मैदान भरवला. माझ्या अंदाजे 100+ शर्ती झालेल्या आहेत, जमलेल्या आहेत. बरोबर. आणि स्वतः मी पण लवकर आलो मैदानामध्ये. माझ्या 4 शर्ती जमल्यात. त्याच्यातनं पहिली शर्त मी हारलोय. स्वर्गीय पन्नास जगन्नाथजी फडके साहेब, माझे मोठे बंधू, त्यांच्याबरोबर शर्यत होती माझी, ते आम्ही हारलोय. आणि दुसरी शर्यत आम्ही जिंकलोय. दादाचा आणि माझा बैल होता. आता तिसरी पळायला गेली आहे, त्याच्यानंतर चौथी करणार आहे. मला तरी वाटतं आता वाजले 1, म्हणजे 2-3 वाजता मी घरी जाईन. मी सर्व बैलगाडा मालकांना विनंती करून सांगेन का छोटा मोठा बैलमालक करण्यापेक्षा लवकर या, लवकर शर्ती करा आणि लवकर जा. जी आपली बोंबाबोंब होती, गाड्यामध्ये घालतात, VIP एंट्री वगैरे, हा सगळा विषय याच्यामुळे बंद होऊन जाईल आणि बैलांना पण आराम भेटेल आणि आपल्याला आराम भेटेल. या शर्तीचं एकच लक्षात ठेवायचं, हार जीत कोणाची होऊ दे, मनामध्ये एक बंधुत्व ठेवायचं आणि त्यांनी मला हरवलं म्हणून राग ठेवायचा नाही. चांगल्या प्रेमाने शर्ती करायच्या. शर्ती होतात बघा, माझी सर्वांची शर्यत होते. शर्तीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जो जिता वही सिकंदर. बाकी काही नाही आहे. आनंद घ्या, मजा करा आणि या शर्ती बैलगाडी क्षेत्राला कुठे गालबोट लागेल असं काही काम करून. अतिशय चांगली कमिटी आहे, अतिशय चांगले इथले प्रेक्षक पण आहेत आणि अतिशय चांगले बैलगाडा मालक पण आहेत. आपल्या मुंबईची सर्व बैल टॉपची. आता बघा, 3 फेऱ्यामध्ये आकाश शेठ राऊत यांचा बैल 2 वेळेला फायनलला राहिला, आनंद वाटला. एवढ्या वर्ष काय होती, घाटावरून बैल यायची, तेच नंबर करायची, बक्षीस घेऊन जायचे. कुठेतरी मुंबईच्या बैलांना चान्स भेटला, खूप आनंद वाटला मला. आणि असेच सर्वांनी शर्ती चांगल्या प्रेमाने खेळत राहा आणि मुंबई बैलगाडी क्षेत्राला चांगलं नाव आणि चांगलं वळण येईल याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. मामा, एकच शब्द बोला. आता बघा, बघायला गेलं तर सगळ्या गाडा मालकांचे आम्ही बाईट वगैरे घेत असतो. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की जेव्हापासून संदीपभाई माली हे नेतृत्व करतात अध्यक्षपदी, तर कुठं ना कुठेतरी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. या योगदानाच्या मुळे आज कुठं ना कुठेतरी हा संपूर्ण क्षेत्र माझा काही चांगलं आहे. योगदान वगैरे काही नाहीये. स्वर्गीय जगन्नाथजी फडके साहेब असतील, बोलणीचे तात्या असतील, मोहन शेठ राऊत असतील, आपले मनोहर शेठ खानावळकर असतील, SK पाटील बेतवडे असतील आणि मिलिंद शेठचे वडील असतील, असे अनेक रथीमरथी लोक इथे होऊन गेले. त्यांचीच आमची दुसरी तिसरी पिढी आहे आणि पिढ्यानपिढ्या खेळलेलो खेळ आहे आमचा. त्यामुळे वडिलांचं किंवा गुरूंचं पुढे स्मरण करून आम्ही ही कमिटी टिकून ठेवलेली आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने खेळ चांगला चालला आहे. इथे कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही. पुन्हा सांगतो, जेव्हा कमिटी स्थापन झाली तेव्हा ठरलं होतं 1 वर्ष अध्यक्षपद रायगडला द्यायचं, 1 वर्ष ठाण्याला द्यायचं. पण आज रायगडच्या भावानी प्रेमापोटी दुसरं का तिसरं माझा वर्ष असेल, अजून मी अध्यक्षपद ठेवले. आम्ही नवीन पिढी तयार करणार आहे. आता पैशांचा हिशोब झाला तर आम्ही कमिटीमध्ये फेरबदल करणार आहे. परत 2-2, 4-4 माणसं तालुक्यात कमिटीवर घेणार आहे आणि सर्व कमिटीत फेरबदल करून नवीन पोरांना ताब्यात देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद. मग कमिटीचं म्हणजे तुमचा काय उद्देश आहे? उद्देश काय म्हणजे कुठं ना कुठेतरी संपूर्ण अरे, उद्देश काय असणार आहे? जसे आम्ही सांगितलं मग, ज्यांची नावं घेतली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू शकत नाही, पण कुठेतरी पुढच्या पिढीला एक मार्गदर्शन आणि कुठेतरी एक चांगली संस्था आम्ही स्थापन केली. आपण बैलगाडी संघर्ष समितीची स्थापन केलेली आपण संस्था. या बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढा पैसा जमा झाला, 40-45 लाखाच्या आसपास पैसे जमा आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी एक हॉस्पिटल कर्जत तालुक्यामध्ये, सॉरी म्हणजे रायगडमध्ये एक असेल, एक ठाण्यामध्ये असेल आणि एक रायगड तालुक्यामध्ये बैलांसाठी ॲम्ब्युलन्स आणि एक ठाण्यामध्ये ॲम्ब्युलन्स, असं आमचं चाललंय. रुग्णालय लवकरात लवकर कसे होतील याची आम्ही सर्व बैलगाडा मालक मिळून आम्ही करणार आहे. आमच्यामध्ये नगरसेवक आहेत, सरपंच आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, सभापती आहेत आणि अनेक पक्षाची लोक आहेत, सगळ्या पक्षी पदाधिकारी आहेत. त्यामुळे इथे याचा कुठला राजकीय भेदभाव नाही आहे. सर्व आम्ही एकत्र राहून
चांगली संघटना चालण्याचा प्रयत्न करणार आहे. मामा आता बघायला गेलं तर उन्हामुळे ना कुठेतरी नंदी दगावत आहेत. कशामुळे होत असेल आणि तुमचं म्हणणं काय याच्यावरती? आता नंदी दगावतात म्हणजे आपल्याच चुकीमुळे दगावतात ते. आता प्रयत्न चालू केलेत सकाळी 7 ते आता 12 चांगला मैदान चालू झालंय. असं सर्वांनी लवकर या, लवकर शर्ती करा आणि आपल्या बैलांना पण आराम भेटेल आणि आपल्याला पण आराम भेटेल. 100% चला शुभेच्छा देतो मामाला. मामाचं असं आहे की प्रत्येक मैदानामध्ये 10 ते 12 नंदी घेऊन येतो आणि जेमतेम 80 ते 90% नेहमी गुलालामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि सांगायचं झालं तर प्रत्येक वेळेस बघा आता मोठे मोठे गाडा मालक होत गेले. प्रत्येकाची एकदम प्रेमाने शर्यती केल्या, सोबत पण पळाले आणि विरोधात पण शर्यती केल्या. पण त्यांचं पण एक आदर्श घेऊन प्रत्येकाने कुठेतरी चाललं पाहिजे. चला शुभेच्छा तुम्हाला मामा. धन्यवाद.